पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या दिवाळी विशेष भागामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आमचे सर्व श्रोते, आमचे सर्व सबस्क्रायबर यांना या दिवाळीच्या मनापासून हार्दिक खूप 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 शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान, वैभव, शांती, भरभराट भगवंताच्या कृपेने यावी ही देवाच्या चरणी प्रार्थना करूया. आनंदाचे घ्यावे वाण, आनंदाचे द्यावे दान. आनंदाचे घ्यावे वाण, आनंदाचे द्यावे दान. आनंदाची उधळण करता हरपून जावे देहभान. असा हा आनंदाच्या राशीचा वर्षाव करत येणारा आपल्या पूर्ण वर्षातील सर्वात मोठा असणारा आपल्या हिंदू धर्मियांचा असणारा हा दिवाळीचा सण मंडळी वसुबारशीपासून सुरू झालेला आहे आणि हा भाऊबीजेपर्यंत चालणारा असा एक 5 दिवसाचा अतिशय दीर्घ असणारा आणि सर्वात जास्त आनंद देणारा असा सण आहे. तेव्हा या सणाच्या दिवाळीच्या आपणाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. मंडळी, दिवाळी हा 3 अक्षराचा शब्द आहे फक्त, पण या 3 अक्षरामध्ये काय काय भरलेलं आहे, किती आनंद भरलेला आहे, किती सौख्य भरलेलं आहे, किती गोडवा भरलेला आहे, किती प्रेम भरलेलं आहे, हे आपण वर्णन करू शकत नाही मंडळी. शब्द 3च अक्षरांचा आहे, पण याच्यामध्ये किती समाविष्ट आहे आपण जर विचार केला तर लक्षात येईल. दिवाळी कोणाकोणासाठी आहे आणि कोणाकोणाची दिवाळी आहे याचा जर विचार केला आपण मंडळी तर लहान मुलापासून अतिशय एकदम वार्धक्याकडे झुकलेल्या वृद्ध व्यक्तींच्या पर्यंत सर्वांच्या आवडीचा अत्यंत हा सण आहे. अगदी गरिबापासून ते एकदम श्रीमंत असणाऱ्या माणसांच्या पर्यंत सर्वांच्या आवडीचा असणारा हा सण आहे. आणि या सणाचं वैशिष्ट्य की दिवाळी हा प्रत्येकाचा स्वतंत्र एक कल्पना विस्तार असतो. दिवाळीबद्दल प्रत्येकाची मनातली भावना वेगळी असते, दिवाळीबद्दलची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. असा हा सर्वांच्यासाठीच असणारा पण सर्वांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने असणारा हा अनोखा सण असणारा आहे मंडळी. साधारण आपल्याला कल्पना येईल की लहान मुलांची दिवाळी जर आपण म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, आपलं बालपण आठवा मंडळी. आपल्याला फटाक्याचा किती आनंद होत होता. आपल्याला फटाके, आपल्याला नवीन कपडे, आपल्याला मिठाईचे गोड गोड पदार्थ हे मिळणार म्हणून 15 दिवस अगोदरपासून आपण लहानपणी दिवाळीची वाट बघत बसलेले असायचं. एक एक दिवस मोजत आपण जायचो कधी दिवाळी येणार. आणि दिवाळीच्या अगोदर 4 दिवस नवीन कपडे आणले की रोज संध्याकाळी ती पिशवी उघडून ते कपडे बघण्यामध्ये आपल्याला काय आनंद वाटायचा हे आपलं असणारं बालपण होतं. त्यामध्ये श्रीमंताची दिवाळी वेगळी, गरिबाची दिवाळी वेगळी असा विषय असायचा. आमच्या लहानपणी श्रीमंती फार आणि गरिबीचं जास्त असणारा जिकडे तिकडे साम्राज्य होतं. आमच्या वैयक्तिक जीवनात जर बघितलं तर लहानपणीचा आमचा दिवाळीचा आनंद इतरांच्या पेक्षा वेगळा असायचा. फटाक्याचा जर म्हटलं तर पूर्वीच्या काळामध्ये त्या लहान टिकल्या असायच्या, त्याला केपा म्हणत होतो आपण. ती केपाची डबी 5 पैशाला 1 मिळायची बाजारामध्ये. ती 1 केपाची डबी आणली की त्याच्यात जवळजवळ 50 टिकल्या असायच्या. तेवढी दिवसभर पुरवून वापरायची. दगडावरती ती टिकली ठेवायची, दुसऱ्या दगडाने त्याच्यावरती आघात करायचा, ते फटाके वाजायची. इतका आनंद वाटायचा की आपण जणू काही तोपच उडवलेली आहे असं ते लहानपणी वाटायचं. नवीन कपड्याची तर वानवाच असायची. आम्ही लहानपणी वडिलांच्याकडे हट्ट करायचा, अण्णा अहो मला दिवाळीला शर्ट चड्डी कधी आणता. अण्णांच्याकडे नसायचे पैसे. ते म्हणायचे उद्या आणूया बरं का असं म्हणत दिवाळीच्या आदल्या दिवशीची रात्र यायची. आणि त्या रात्री त्या जिथं कामाला जातो त्या मालकाने पैसे न दिल्यामुळे तेही शक्य व्हायचं नाही. मग आमची आई काय करायची, जुनेच कपडे स्वच्छ धुवायचे, त्याला इस्त्री करायची आणि सफाई करून हे नवीन कपडे म्हणून आम्हाला घालायला द्यायचे. त्याच्यातही आनंद वाटत होता. अशी गरिबांची दिवाळी होती. श्रीमंताचं काय विचारण्यासारखं नाही, सगळं म्हणेल ते त्यांच्यासमोर हजर असायचं. ही लहान मुलांची दिवाळी आहे मंडळी. नांदायला गेलेल्या लेकीचा जर आपण विचार केला तर तिच्यासाठी दिवाळी कशी असायची.
तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केले पहा. महाराज असं म्हणतात की दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पहा तसे वाटोली माहेराची. पूर्वीच्या काळामध्ये सासर आणि माहेरामध्ये खूप अंतर असायचं, म्हणजे तसं भौगोलिक अंतर नसायचं, पण सतत येणं जाणं होत नव्हतं. त्यामुळं दिवाळीचा सण कधी येतो आणि माझा भाऊ मला मोराळी म्हणून नेण्याकरता कधी येतो, त्याकरता त्या मुली अगदी घटका बोटे दिवस लेखे धरून या माप, बोटं घालून दिवस मोजायच्या. किती दिवस राहिले? 10 दिवस राहिले, 9 दिवस राहिले, 8 दिवस राहिले. आणि त्या दिवाळीच्या सणाला एकदा का भाऊ आला की कोण आनंद विचारता, स्वर्ग 2 बोटं उरला असा आनंद त्या मुलींना व्हायचा. अशी त्या लेकीबाळींची असणारी दिवाळी असायची. शेतकऱ्यांची दिवाळी, पावसाळ्या हंगामातली सगळी पिकं हातामध्ये आलेली असतात, सगळीकडे सुबत्ता असते, त्यामुळे ते खुश असतात. त्यांची दिवाळी त्यामध्ये आहे. व्यापाऱ्यांची दिवाळी, त्या निमित्तानं व्यापार होतो, नफा 4 पैसे जास्त मिळतो, त्यांची दिवाळी वेगळी. आपल्या सणामध्ये प्रत्येकाला समावेश करून घेतलेला आहे मंडळी. अगदी कुंभारापासून, कुंभार असेल, लोहार असेल, चांभार असेल, शिंपी असेल, कोष्टी असेल, 18 पगड जाती, प्रत्येकाला आनंद देऊन जाणारा हा सण म्हणजे दिवाळीचा सण आहे. या निमित्तानं प्रत्येक गोष्टीची खरेदी केली जायची. एवढंच नव्हे मंडळी, तर ह्या दिवाळी दिवशी सकाळी अभ्यंग स्नान झालं की वाजंत्रेवाले त्यावेळेला दारात येऊन वाजंत्रे वाजवायचे. सनई चौघडावाले, ताशावाले, किंवा पूर्वीच्या काळामध्ये वलार बाजा नावाचं एक वाद्य होतं, ते येऊन आपल्या आंघोळीच्या वेळेला दारात वाद्य वाजवायचं आणि त्यांना आपण मग लाडू, करंज्या, चकल्या वगैरे दिले की अत्यंत खुश व्हायचे, आनंदानं जायचे ते. अशा प्रकारे दिवाळीची मजा खूप वेगळी होती, खूप आनंद होता. सुबत्ता कमी होती, श्रीमंती कमी होती, सगळ्या बाजूचं असणारं ज्याला आपण म्हणतो कमतरतेचा भाग, परंतु तो एकाच गोष्टीने भरून निघायचा आणि तो म्हणजे मनातला आनंद. तो आनंद इतका असायचा, आनंद इतका असायचा की काय सांगावं, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही, असा तो आनंद असायचा. अशी दिवाळी आहे. कालांतरानं ह्या संकल्पना बदलत गेल्या आणि सध्याची लखलखाट, झगमगाट, भरपूर महागड्या कपड्यांची खरेदी, हे सगळं आपण पाहतो, पण तो आनंद जो आहे, एकमेकातल्या नातेसंबंधातला आनंद, एकमेकातल्या प्रेमातला आनंद, तो मात्र मंडळी कुठेतरी हरवत चालल्यासारखा दिसतो आपल्याला. तेव्हा या निमित्तानं याची जोपासना मनुष्याने केली पाहिजे. आज वैभव, संपत्ती, पैसा आपल्याकडे खूप आलेला आहे, काही कुणाला कमी नाही, कुणाच्या घरात काही मिळत नाही अशी परिस्थिती आज नाही आहे. परंतु कमतरता जी झाली ती आपल्या एकमेकातल्या प्रेमाची कमतरता झाली, आनंदाची कमतरता झाली. तिची जोपासना करणं हे या दिवाळीचं आपल्याला मुख्य कर्तव्य आहे. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण जवळजवळ भारतामध्ये यंदाच्या पावसाळ्या हंगामामध्ये मेघराजानं अत्यंत त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, धुमाकूळ घातलेला होता. बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं, बऱ्याच जणांची पिकं वाहून गेली, हातातोंडाशी आलेला घास निघून गेला. त्यांच्या जीवनात मंडळी दिवाळी कोणती? पण आपण त्यांना आधाराचे 2 शब्द दिले पाहिजेत, त्यांना आश्वासन दिलं पाहिजे. त्यांचा हात हातात घेऊन त्यांना थोडंसं धीराचे 2 शब्द बोलणं, एवढं तरी आपलं कर्तव्य आहे. हाच आपण आनंद देऊ शकतो मंडळी. आपल्यामध्ये, आपल्या परिवारातील काही मंडळी, आपली प्रिय माणसं, जवळची माणसं काही याच्या थोड्याफार अगोदरच्या काळामध्ये निघून गेलेले असतात. त्या आपल्या स्नेह्यांच्यामध्ये, आपल्या परिवारांच्यामध्ये दिवाळीचा सण केला जात नाही. त्यांच्या जीवनात आनंद देण्याकरता आपण त्यांच्या गाठीभेटी मुद्दाम या सणाच्या निमित्तानं घ्याव्यात, त्यांना आनंद द्यावा, आपल्यातले गोड फराळाचे पदार्थ त्यांना देऊन त्यांची दिवाळी सुखाची करावी. याच्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद आपण फक्त व्यक्त होण्यामध्ये नाही आहे. आपल्यामध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, ही जी संत वचन आहे, या वचनाचाच हा हेतू आहे की तुमच्या आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी करून घ्या आणि आनंद वाटा. आनंद वाटल्याने अधिक वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होतं, अशी पूर्वापार चालत आलेली म्हण आहे. तेव्हा असा हा दिवाळीचा सण मंडळी आपण सगळे मिळून मोठ्या आनंदानं साजरा करूया आणि येणाऱ्या नवीन विक्रम संवत या नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या आनंदानं आणि मनामध्ये खूप अशा प्रकारच्या आशा ठेवून आपण नवीन वर्षाचं स्वागत या दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं हे करूया.
त्याबद्दलच्याही आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. अशी असणारी दिवाळी, ह्याचं धार्मिक पौराणिक महत्त्व जर आपण बघितलं तर वसुबारसेला सुरू होणारा हा सण आहे. ज्या वेळेला इंद्रदेवाची सर्व संपत्ती समुद्रामध्ये ऋषींच्या शापामुळे पडली आणि ती काढण्याकरता समुद्रमंथन केलं देवदैत्याने. त्यामध्ये 14 रत्न प्राप्त झाली. त्यामधली 2 मुख्य इंद्राला प्राप्त झालेली रत्न ती म्हणजे धन्वंतरी आणि कामधेनू. कामधेनू ही गाय आहे. त्याच कामधेनूची पुढं 5 गायीचे वंश निर्माण झालेले आहेत असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. कामधेनू, सुरभी, नंदा असे आणखीन काहीतरी 2 नावं आहेत तिची. अशा 5 वंशामध्ये ते गोवंश निर्माण झाला. तेव्हा त्याची पूजा करणं हे वसुबारसेचं असणारं धार्मिक कृत्य आहे. आपली संस्कृती एवढी उदार आहे की आपण कोणत्याही सणामध्ये पशु पक्ष्यांना सुद्धा विसरत नाही. त्यांना आनंद देऊन आपण सणाची सुरुवात करत असतो. मग गोमातेची पूजा करून आपण दिवाळीची सुरुवात करतो. जुन्या काळात मुलं म्हणायची दिन दिन दिवाळी आणि गाई म्हशी ओवाळी. म्हणजे गाई म्हशींना आधी ओवाळायचं आणि मग आपल्याला ओवाळलं जायचं. म्हणजे बघा किती महत्त्व दिलेलं आहे आपण या प्राण्यांना. तेव्हा त्या गोवत्साची पूजा करून वसुबारस आपण साजरी करतो. त्यानंतरची असणारी धनत्रयोदशी, देवाच्या आरोग्य खात्याचे असणारे प्रमुख धन्वंतरी महाराज, त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांचा प्रगट दिन आहे. त्यांची पूजा करून त्या ठिकाणी आपण आरोग्य सर्वांच्या करता आरोग्याचं चिंतन करावं. आणि त्याच दिवशी यमधर्माकरता दक्षिणमुखी दीप लावावा अशी प्रथा आहे. ज्या घरामध्ये धनत्रयोदशीला संध्याकाळी दक्षिणमुखी कणकेचा दिवा करून लावला जातो, दक्षिणेकडे तोंड करून, फक्त तो एकच दिवस असा आहे की त्या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावावा. तो यमधर्माचा सन्मान करण्याकरता, त्यांचा आदर करण्याकरता आहे. असं जे करतात त्यांच्या घरामध्ये अपमृत्यू कधी होत नाही. नैसर्गिक मृत्यू हा कोणाला चुकत नाही, पण अपमृत्यू ज्याला म्हणतात तो अशा घरामध्ये होत नाही. म्हणून यमधर्माचाही सन्मान दिवाळीच्या निमित्तानं केला जातो. नंतर येणारा महत्त्वाचा दिवस ज्याला आपण नरक चतुर्दशी म्हणतो, ग्रामीण भाषेत त्याला पहिलं पाणी असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने इंद्राच्या कैवारानं भौमासूर म्हणजे नरकासुराचा त्या ठिकाणी वध केला. इंद्राच्या आईची कुंडले भौमासुरानं म्हणजे नरकासुरानं अपहरण करून नेलेली होती. त्याचबरोबर जगातल्या अतिसुंदरात सुंदर असणाऱ्या ज्या राजकन्या, त्यांचं अपहरण करून 16,100 स्त्रिया बंदिवासामध्ये ठेवलेल्या होत्या. त्यांच्याशी विवाह करण्याचा त्याचा मनोदय होता. आणि हे सगळं भगवंताला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला भगवंतानी त्या भौमासुराची नगरी म्हणजे हल्ली जिथं आसाम प्रदेश आहे, आसामचा आपण म्हणतो भाग, तो प्राग ज्योतिषपूर नावानं पुराणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या भागाला तिथं तो भौमासूर राहत होता. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्याच्याबरोबर युद्ध केलेलं आहे. त्या युद्धामध्ये सत्यभामेलाही भगवंत घेऊन गेले. कारण त्या भौमासुराला वरदान असं होतं की एखादी स्त्री युद्धाला समोर आल्याशिवाय, स्त्रीनं तुझ्याबरोबर युद्ध केल्याशिवाय तुझा आणखी मृत्यू होणार नाही. म्हणून निमित्ताकरता सत्यभामेला भगवंताने पुढं केलं आणि सुदर्शनाचा त्या ठिकाणी प्रहार करून भौमासुराचं शिर उडवलं भगवंताने, त्याचा वध केला. ती वेळ होती नरक चतुर्दशीच्या पहाटे चंद्रास्ताची वेळ, म्हणजे जवळजवळ 4:30 ते 5च्या दरम्यानची असणारी पहाटेची वेळ होती. आणि सर्व देवांना अतिशय आनंद झाला. भौमासुराचा वध झाल्यानंतर सर्वांनी जय जयकार केला, पुष्पवृष्टी केली. भगवंतानी त्याचा असणारा मुलगा भगदत्त याला ते राज्य देऊन टाकलं. त्याच्या राज्याचा अधिकारी त्याला बनवला. आणि बंदीशाळेमध्ये असणाऱ्या 16,100 ज्या स्त्रिया होत्या त्यांची मुक्तता केली. त्यांना अतिशय आनंद झाला. एक क्षणभर आनंद टिकला, परंतु लगेच त्यांच्या मनात असं आलं की आता आमचं पुढचं जीवन कसं. कारण आता आमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये कल्पना चांगल्या असणार नाहीत. दैत्याच्या घरामध्ये राहून आलेले आहेत, भ्रष्ट झाले असतील, आमचे आईबाप आम्हाला स्वीकार करणार नाहीत, आमच्याबरोबर कोण लग्न करणार नाहीत. तेव्हा भगवंताला ही कैफियत सांगितली त्यांनी की आता आमचं जीवन काय, एक तर आम्हाला मरण पत्करलं पाहिजे, दुसरा मार्ग नाही. भगवंताला त्या सर्वांची दया आली. कारण त्याला दीनदयाल असं म्हटलं जातं. आपण दीनानाथ म्हणतो भगवंताला. सर्वांच्याकडे एकदा कृपा कटाक्षानं बघितलं
आणि सांगितलं, मुलीनो, तुम्ही बिलकुल घाबरू नका, बिलकुल चिंता करू नका. तुम्ही एक काम करा, तुमच्या नावापुढं माझं नाव लावा. याचा अर्थ मुलीच्या जीवनामध्ये लग्नाच्या अगोदरपर्यंत बापाचं नाव तिच्या नावापुढे असतं आणि विवाह झाला की बापाचं नाव बाजूला जातं आणि पतीचं नाव तिच्या नावापुढे येतं. भगवंतांनी सांगितलं, माझं नाव पुढे लावा, म्हणजे तुम्ही सर्वजणी माझ्याशी विवाह करा. मी तुमचा पत्नी म्हणून सर्वांचा स्वीकार करायला तयार आहे. आता देवाने ज्यांचा अंगीकार केला, देवाने जिला आपलं म्हटलं, तिच्याकडे वाकडी नजर करून बघण्याचा कोणाचा ताप आहे का? एका गाण्यामध्ये कवीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कवी असं म्हणतात, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा. भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. किती गोड भगवंताचं मनोगत या गाण्यामध्ये व्यक्त केले मंडळी पहा. तेव्हा असा कर्मयोगी असणारा भगवान गोपालकृष्ण, त्याने त्या 16,100 स्त्रियाबरोबर लग्न केलं, संकल्प केला. लगेच भगवंताला मंगलस्नान घालण्यात आलं. उठणं, गंध वगैरे, सुगंधी तेल वगैरे लावून उठणं, भगवंताला स्नान घातलं, श्रमपरिहार व्हावा म्हणून युद्धाचा. आणि मग 16,100 स्त्रियांनी हातामध्ये पंचारिते घेतलेले आहेत आणि एका रांगेत उभा राहून भगवंताला सर्वांनी एकाच वेळेला ओवाळलेला आहे. आणि म्हणून हातात दीप घेतलेल्या त्या 16,100 स्त्रिया त्या एका रांगेत उभा राहिली, इतक्या सुंदर दिसल्या की त्यांच्याकडे बघून दीपावली 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 असा शब्द निर्माण झाला, म्हणजे दिव्यांची ओळ. आणि या दीपावली या शब्दाचा पुढं बोली भाषेमध्ये दिवाळी असा शब्द प्रचलित झाला. अशी असणारी ही दिवाळी, भगवंतांनी त्या पतितांचा उद्धार केला. भगवंतांनी सांगितलं की या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जो अभ्यंग स्नान करेल, मंगल स्नान करेल, त्याला रोगराई किंवा नरकप्राप्ती त्याला मृत्यूनंतर होणार नाही. आणि तसं न करता जो मनुष्य झोपून राहील दिवस उगवेपर्यंत, त्याच्या घरामध्ये दारिद्र्य आणि नरक आणि अनारोग्य हे कायमचं राहू शकतं, असं भगवंतांनी वरदान त्या नरकासुराला दिलं. म्हणून मंडळी, आपण त्या दिवशी मंगल स्नान करावं आणि ते करत असताना भगवंताची ही लीला आठवावी, असा असणारा प्रघात आहे. त्यानंतर दुसरा दिवस आईसाहेबांच्या लक्ष्मी मातेच्या पूजनाचा आहे. प्रपंचामध्ये मंडळी, किती जरी मनुष्य ज्ञानी असला, संपन्न असला, आध्यात्मिक असला, तरी प्रपंच चालवण्याकरता पैशाची गरज लागते. आणि हा पैसा म्हणजे लक्ष्मी आईसाहेबांचा असणारा प्रसाद आहे. त्या आईसाहेबांनी संतुष्ट व्हावं आणि आपल्या प्रपंचाची उपजीविका व्यवस्थित चालवावी, इतका प्रसाद आपल्याला द्यावा, धनरूपी प्रसाद द्यावा, याकरता आईसाहेबांची पूजा केली जाते. ते लक्ष्मीपूजन आहे. त्यानंतर येणारी बलिप्रतिपदा. भगवान वामनाने त्या ठिकाणी बलिराजाला 3 पावलं जमीन दान मागितली. त्याने उदार अंतकरणाने 3 पावलाची जमीन दिली. पण 3 पावलं जमीन मागत असताना वामन बटू वेशामध्ये होते, म्हणजे 5 वर्षाच्या ब्राह्मण कुमाराच्या वेशात होते. पण संकल्प केल्यानंतर इतकं विशाल विश्वरूप धारण केलं की 2च पावलामध्ये संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं भगवंताने. आणि 3रं पाऊल कुठे ठेवू असं विचारल्यानंतर बलिराजाने सांगितलं, आता जागा एकच उरलेली आहे, ते म्हणजे माझं मस्तक. ठेवा म्हणले माझ्या मस्तकावर. तेव्हापासून मंडळी म्हण अशी पडलेली आहे, एखाद्यानं जर कुठं काय एखादी वस्तू ठेवू म्हणून जर कुठे ठेवू जर विचारलं आणि त्या समोरच्या माणसाचा मूड जर बरोबर नसेल तर म्हणतो, ठेव माझ्या डोक्यावर. हे बलिराजानं पहिल्यांदा उच्चारलेलं वाक्य आहे. कुठं पाऊल ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर. आणि मग भगवंतांनी त्याच्या मस्तकावरती पाय ठेवला. किती भाग्याचा असणारा तो बली होता की ज्या पायाचं दर्शन होण्याकरता हजारो वर्ष तप करणारे, योग करणारे ऋषीमुनी, ते चरण भगवंताचे त्याच्या मस्तकावरती स्थापित झाले. पाताळ लोकाचं राज्य त्याला दिलं. आणि त्याची उदारता आणि सरळ अंतकरणाचा स्वभाव बघून भगवंताने त्याच्या द्वारामध्ये द्वारपालाची सेवा त्या भक्ताची भगवंताने स्वतः केली. म्हणून राखे दारवंटा बळीचा असं म्हणलेलं आहे. एवढा असणारा हा भगवान उदार आहे, भक्तवत्सल आहे. त्याचं स्मरण म्हणून बलिप्रतिपदा आहे. त्यानंतर येणारी भाऊबीज. हे तर बहीण भावाच्या गोड प्रेमाचं असणारं, निर्व्याज असणारं प्रेम जर जगात कोणतं असेल तर आई आणि मुलाचं हे निर्व्याज प्रेम सोडलं
तर त्याच्यानंतर 2 नंबरला जे प्रेम आहे ते बहीण भावाचं प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, त्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही, त्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. असं गोड मधासारखं असणारं निर्व्याज प्रेम हे बहीण भावाचं ते व्यक्त करण्याचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस आहे. महाराजांनी एका ठिकाणी म्हटले की भगवंता, बंधू बहिणीचा कळवाळा हे तू जानशी रे दयाळा. भगवंतानी सुद्धा द्रौपदीच्या प्रेमाकरता तिची भाऊबीज स्वीकारली आणि तिला वेळ प्रसंगी संकटामध्ये अनंत वेळा देवाने सोडवलं. असं स्मरण करणारा हा बंधू भगिनीच्या प्रेमाचा सण. असे 5 दिवस आहेत. या 5 दिवसामध्ये पत्नीनं पतीला ओवाळायचं, तिने तिच्यासाठी असणाऱ्या भेटवस्तू द्यायची, आनंद व्यक्त करायचा. आईने मुलाला ओवाळायचं, त्याने तिच्याकरता असणाऱ्या भेटवस्तू द्याव्या, आनंद व्यक्त करावा. भावाने बहिणीला ओवाळावं, बहिणीने भावाला ओवाळावं, तिच्याकरता असणाऱ्या आनंदाच्या वस्तू भेटवस्तू देऊन तो आनंद व्यक्त करावा. म्हणजे या सणाची प्रत्येक कृती, प्रत्येक असणारं लहान लहान ज्या गोष्टी जरी असल्या तरी त्या आनंद देणाऱ्या, एकमेकांना आनंद देणाऱ्या, एकमेकाचं जीवन उन्नत करणाऱ्या अशा सर्व गोष्टी आपल्याला या आपल्या पूर्वजांनी या सणाच्या निमित्तानं आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. तेव्हा असा असणारा हा दिवाळीचा सण. प्रत्येकाची दिवाळी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे वेगळी आहे. योग्यांची दिवाळी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी विवेक दीप उजळी फेडोनी अविवेकाची काजळी, मी विवेक दीप उजळी तै योगी आप आहे दिवाळी निरंतर. योग्यांची दिवाळी झाली. संतांची दिवाळी जर बघितली तर एखाद्या साधूंच्या घरी जेव्हा दुसरा संत महात्मा साधू येतो त्यावेळेला त्यांच्यासाठी तो दिवाळी दसरा सण असतो. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. ही संतांच्या करता दिवाळी आहे. योग्यांची दिवाळी वेगळी. देवाची दिवाळी कोणती? देवाची दिवाळी आषाढी कार्तिकेला ज्यावेळेला वारकरी पंढरीला जातात आणि पांडुरंगाला भेटतात ती त्या देवाची असणारी दिवाळी आहे. तेव्हा सर्वांची दिवाळी त्याची संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा पाया एकच आहे, तो म्हणजे आनंद, आनंद आणि आनंद. असं हे आनंदाचं पर्व असणारी सर्वात मोठा आपल्या हिंदू धर्मातला सण दिवाळी. ही दिवाळी सर्वांच्या जीवनामध्ये खूप खूप आनंद देऊन जावो अशी पुनश्च एकदा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझं या ठिकाणी असणारं आजचंही चिंतन, दिवाळी विशेष भागाचं चिंतन या ठिकाणी मी पूर्ण करतो. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.